दादा मी काय म्हणतो हा त्या सोनूला इकडे बोलाव बरं. मी जर बोलवते लय वसकती मला. काय नाही ए सोनी अय सोनी काय इकडे ये बस. अरे बाबा ते पाहुण्यांचे फोन येऊन राहिले आणि आता महिना झाला बस तू नाही जायचा विषयच घेऊन नाही राहिली. नेमका आहे काय विषय? हे बा दादा हा? मला काही तिथे जायचं हा? नाही जायचं नाही मला. अरे जायचं नाही. येड्यावानी नको करू बाबा. नाही हो नाही म्हणजे काय? मला नाही जायचं. ती माझी सासू माहिती ना साऱ्या दुनियाचं तोंड तिला आहे. आणि बिगर तोंडाचं कोण आहे या जगात? बिगर तोंडाचं कोण आहे म्हणजे अय. मी काय कोणीच घ्यायचं का? तुझ्या सासूपेक्षा माहीत किती डेंजर होती. आता दमलीच ना पण. मग बाई नमली तेव्हा नमली. आताच मी नवीन येते. आताच मला असं काय म्हणतात ना एखादं धुणं कसं धुतात तसं मला धुती. अरे अगं पण बाबा तू बी दार सोड करायची ना थोडी. काय सासू तर कधी मार खाते का सून? कोणची मारली या बाई अशीच तोंड आहे मग काय आता. हा एकदा माझ्या थोबाडीत ठेवून दिली होती माहिती का तुम्हाला? मग एकदाच दिलती ना. हा मी काय कोणाचा मार खाते? मग आता एक धरले म्हणजे हिने बी तिचं काहीतरी केलंय ना मला ते बी ऐकायला आलं. बाई, तुला काय माहित नाही माझ्या घरचं. तू ठे गप्प. बाय पाहिलं कशी करते मला काय समजून सांगायला येऊ मी. दादा हा तुम्हाला ठेवू वाटलं ठेवा नाही तर माझं काही करून घेते मी तिकडं. आयला येऊ नका परत. मी काय म्हणतो नंग झाले नंग्याला देव बी येतो. मग जुनी म्हणे नंगेचे कुदरत आहे. आता कोणी किती म्हटलं ते ती सासू म्हणतील तुला म्हणतील का मग. मग सासूनी काय सुनाचा छळ करावा काय? माझा ऐक लेकीच्या जातीने ना मेली ऐकावा एक का नांदली ऐकावा. ती मन झाली. मग जेव्हा लेख मेली तेव्हा तिथं विचारत येतं आम्ही तुम्हाला जिवंत दिली ती. हा अगं पण थोडं मी काय म्हणते आपल्या तोंडाला कुलूप लावा हे जरासं. बाई लई लावलं तू गप्पच बरं. तुला काय पाहिलं माहिती ना कशी करते मी. अगं पण तू एवढी ताईट कशी काय? ही माय स्वतःच्या बहिणीला बोलत होती ती सासूला सोडेल का. हा हिला बोल तुझ्या घरचं सांभाळ ना माझ्या मध्ये कशा माझ्या घरचं मी सांभाळतेच राहते. ती चांगलं सांगून राहिली ना. मोठी म्हणजे काही बोलाल काय? हा हिला इथं ठेवून घ्या काय आमचं. तिला आतल्या गोष्टी काय माहित नसतं हा आतल्या सगळं माहिती दादा मला. आहे बा माझ्या डोकं लावू नका कारण नाही तर मी इथून निघून गेलं परत येणार नाही तुमच्या दारात. घरी नाही जाणार माझ्या. हिच्या सासूने मला सगळं फोन करून सांगितलंय. म्हणजे तिचं तिचं चांगलं चालत ना. आणि नवऱ्याने मला काय म्हणायचंय तू जर मलाही दम द्यायला लागली मग तिडे काय तू कसं दम दिला का मी? मग तुम्ही बोला ना तिला काय बोलायला मी काय म्हणतो इथून जर गेली तर पुन्हा येणार नाही. मग हा दम नाही दिला तर काय झालं? नाही येणार मी त्यांच्या घरी नाही जाणार. मला त्यांचं तोंड सुद्धा पाहिजे नाही. मग तू इथं जर बोलत एवढी मग तिथं बोलतच असेल ना? बोलतच असली. काय बोलत नाही मी शब्दाने दुखवत नाही तिला. हा हे बा सकाळी उठले जसं काम करते संध्याकाळ फक्त ती काय करते माहिती का? हा. जसं तिचं झोपेतून उठते तसं तोंड चालू होतं. फक्त रात्री झोपताना काय तिचं तोंड बंद राहतं. आणि तुझं तरी कोणचं बंद आहे. 5:30 वाजेपासून तिचं तोंड चालू होतं. अरे पण दादा, बोलायला तरी काय बंद आहे निमित्त का? लागत असेल ना? मग? हिला काय तरी भेटत असेल बरं का तिला. हा मला ती तुझी नाही, सासू तिला खाण्यात काय commission नाही. नवरा कमिशन देतो तू सासू हा, खात भेटत असेल, पाठवते. भेटत असेल. मग बाई भेटत असेल. काय तुझ्या काय जिभेला नाही करावा काय माहिती. नाही दादा मला जायचं नाही. हो मला नका सांगू मी चालले माझ्या घरी निघून मोर दादा मी ती पिशवी भरून ठेवली मला ना त्या ही आता 10 माझ्या दिवस झाले येऊन बसली. हिला कवर काढलं नाही. मी कुठे 10 दिवस झाले येऊन बसले, तुला महिना तुझ्यासाठी झाला आले बाबा. होते. हा तुला तुझ्यासाठी महिना आले होते झाला. मी. ती म्हणते मी मला माघारी जाते तसा तो विषय घेतला का? मान्य जायचं काय आणि मी हिच्यासाठीच आले ना. हिला सांगूनच राहिले मला काही चांगलं शिकायचं. पालत्याकड्यावर पाणीच्या सदा बीच्या. हा मग काय करायचं आता जाऊ द्या मर दादा तुला तुम्हाला काय समजूत करायचं घालायला आता? आली ती. दादा हं. ठेवा ना आता माझी काही समजूत घालू नका. मी काही जाणार नाही. तुम्ही तोंड बंद करा. नीला सांगा तोंड बंद करा. नाही तिला मला जायचं. मी चालले आणि तू बी निघर दादाच्या घरी थांबू नको. ती वहिनी बापाचं घरी मग माझं नाही काय पाय घ्या पाहिलं ना काय म्हणायचं हिला. इथंच राहिली. मग तिकडे जाय तिकडे मी चालले आता ती माझी पिशव्या घेते आणि जाते निघून. दादा हिला सांभाळा नाही तर काय करायचं ते पहा बाई तुम्ही. मी नी मध्ये पडायला रिकामी आता हिच्या काय चालले आणि परत मला फोन करू नको आणि काहीच नको. मी करत पण नाही तुला अशी. मला झाला आड ना येईल. हा इकडे पाहता आड आणि इकडे पाहता येईल. हा सोयरा एक तर चांगला भेटलाय. सोयऱ्याला काय करता? सोयरा त्याच्याच आईची बाजू घेऊन चालतो. सोयऱ्याला बायको नकोय. बायको नको मग त्यानं बायको कशा करता लग्न कशाला केलं बायको नको तर? हां शोकानं केलं का? हां मला काही विचारू नका दादा जाऊ द्या बरं. माझं डोकं तापवू नका. तुझ्या डोक्यावर ना पाहिजे तर गार पाणी होती तो तापून नको देऊ पण तू माझं ऐक. तुम्ही मा वाटोळ करून दिले. बिलकुल बोलायचं नाही. तर तुमचं जावई आलं का त्याच्याशी बोला. त्याला फोन लावा. त्याला बोलून घ्या काय बोलतो पा. जर नीट राहत असेल तर जाईल. नसेल राहत तर मग माझी बरी गेली. हा येणार आहे ना मग म्हणून तो तो सल्ला घेऊन राहिलो मी. मसाला नका घेऊ त्याचा घ्या पहिला.
बरं येऊ. दादा काय करायचं मग आता या बाय मिटवायचं काय करायचं अरे मिटूनच घ्यायचं भाऊ. लयच वाटायला जनता रे रानात गेलो सरळ लाकूड भेटत हा नाही ना? पुरी माता पुरी भेटते नाही. हो एवढं कसं तोंड तिला आईला तर काहीच मानित नाही हं? आईला तर काहीच मानित नाही आपल्या म्हणजे हाय कशी ती बाई दावली एक दिवस तू दावली अहो, लय रग आली तिला बरं पहिली कशी होती अशी पार मारायला टेकली होती आपलीकडे आली ना तिला ताकद पुढी आली तेव्हा कस काय तो तिचे लाड पुरवली तिला मटणच आण तिला अंड्याचं आण खाऊ घातलं आपणच खाऊ घातलं आपलेच कुद राहिली वरून हा नाही तवा ना वल्ली काठी दाबल्यान चपल्यान चपाती 4 अंडे खाते रोजची सकाळी नाश्त्याला चपल्यान 2 संध्याकाळी. चपाती त्या टायमाला धाका असता ना हा त्या टायमाला आम्ही बोलायला गेलो तू तिला आम्हाला बोलू देत नव्हता. माझी चूक झाली खरी ती नको बोलू तिला नको खरी बोलू माझी तिला चूक नको बोलू झाली. तिला. मी तिची बाजू घेतली ना म्हणून ती मुतली डोक्यावर आता ती खाली उतरता उतरा ना आता काय डोकं लावा मला तर वाटतं कोणी कान भरतं का हो तिच्या एक दिवस आहे हा. ना मला चटका द्यायला मला म्हणून जीवला चटका देईन लय बोलले डायरेक्ट हो आज मग दादा तुम्ही मला सांगितलं तुम्ही आता सांगू राहील मला दाते आपले वटे आपले सांगतो कोणाला. मी एक काम करू तिला एकदा हात घालून घडू चांगली आमटाळू का धरून आमटाळू का अरे पण तिने काय जीवाचं करून घेतलं मग आयला तोच प्रश्न आहे हो म्हणजे जीवाच्या आपण सुखात खातोय ना इडा नाही आपल्याला चपात्या खाल झाला की मधल्या हा ना हो आयला आता काय करावं हिला, काय चपात्या खाल झाला की काय डोकं लावा काय करायचं गोड बोलून न्यायची का काय करायचं का सांगायचं त्या बापाला सगळं काय नाही सांगू ना तुझ्या बापाला हा तुझा बाप चांगला आहे हा त्याचं पाहुणं चांगले आहे. पाहू ना चांगलं आहे. पण ही लय तोंडळे हो शब्द काय खाली पडू द्यावती ना बरं पाहू तिकडे जाऊ तपास करू त्यांचा काय माहिती आहे कसे मला सुद्धा नाही एकदा धमकी दिली होती म्हणे जर तुम्ही माशिले मोठ्याने बोलले ना म्हणे मी डायरेक्ट जीव देऊन टाकेल आणि चिठ्ठी लिहून ठेवेल म्हणे म्हणून मी खरं काढून दिली ती नाही तर कोणाला वाटतं सांगा बरं तुम्ही खरं हां आज महिना झाला अहो फक्त मॅसेज करते ती फोन करायला गेलं की कट करून टाकी ती फोन सुद्धा बोलत नाही चल हां पाहू काय होतं. नाही आज काय आहे तो ना निर्णय लावूनच घेऊ मी काय म्हणतो पाहुणे येऊन राहिले खुर्च्या बिरच्या इथं आणून ठेव. हां राम 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 राम. ते लय फोन केले तुम्हाला फोन उचले ना अहो फोन चालू राहत्या कोणाचे ना कोणाचे. बरं बसा मी त्या पोरीला सांगितल्या खुर्च्या आणायला. काय नाही काय नाही. वय अजून एक खुर्ची आण वय. मी नाही आणणार. तेच तर कारण आहे दुसरं काय पाणी दे वय. नका पाणी नका. बस तू मग पाणी नाही देणार. नका पाणी नका आले लांबून नाही आले. बरं मला काय म्हणायचं इकडं पोरीला पाठवायचं कारण काय. पाठवली ती आली बरं तुम्ही म्हणते आली का आली. का आली मग तिला विचार ना का आली. आपण मला तुमच्याकडून ऐकू द्या ना. त्या बा हां घरोघर मातीच्या चुली हां नवरा बायकोचं तोड किरकोळ कारको होतच आहे. बरं ही पोरं निघून आली ते मला विचारलं नाही तिच्या सासूला विचारलं नाही नवऱ्याला विचारलं नाही. मला वाटलं आता आहे आता मी राहतो शेतामध्ये मळ्यामध्ये बरं हे राहते गावामध्ये ती कधी आली आम्हाला माहितीच नाही. मग दुसऱ्या तिसऱ्या दिवशी आला मळ्यामध्ये म्हणलं काय त्या पुढला नाही आलं तो म्हणत ती गेली मग माहेर निघून. बाहेरून निघून आले तुमच्या बायकोला विचारते ना ती काय करते घरात. तर माय बायको काय करणार ती करते स्वयंपाक पाणी. काय करते किती तोंड करते जशी सकाळची उठते तशी भन 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 करते. अरे बडबड का काही दगड बिगडे का लागत तुम्ही का बसाव दादा. म्हणजे काय एवढी चरचरा बोलायला लागली पाहुणे आधी ये तुमच्या बा सासूला सून लागत ये बा मला काय माहिती का तू ह्या बायकोला मग हिची कोण लागत ती म्हणजे हिला बोलायची सुद्धा सुतट नाही हा नाही नाही तुम्हाला सुतडे ना. बारे वा तुम्ही ना काय आपल्या केलं आईचं झाकून ठेवायचं. तोंड दुसरं ठेसायला सगळं तुझं तोंड. काय तोंड ठेस तिला. हा हा डाच बंद करा. हा, ऐकू ऐकू तोंड तुमचं नाही ठेसायला नाही लागतं, तोंड तवा यांचं ऐकू ऐकूच मला हे आलेले दिवस. अरे बाबा पण आपण बाई माणूस आहे बाय माणूस काय बोलत नाही काय. काय एवढं हा हा मामा तुमच्या जास्त एवढं मोठ्याने बोलत पाहिलं का तेव्हा तिथं कशी बोलत असेल तुम्ही हे नाही जातं कामाला निघून यांना काय माहिती यांची आई काय करते. बघा ये बा तुम्ही आमचे दिवस सोडवा माती टाकले दिवसा हा दे द्या तुम्ही तो टाकली. तेव्हा काय थळे होतो ते पोराला बारी बारी. बरं का मामा खरंच मला ऐकायला आलं तिच्या विषयी लय तोंडाला पोरगी म्हणे पण मी कोणाचंच ऐकलं नाही नातेवाईकात मला सांगितलं होतं बरोबर सांगणार तिने
मग ऐकायचं ना काला करायचं आम्ही काय बळजबरी आलतो का आमच्यावर लग्न करा म्हणून झाले आता सू आयला तू ना पोरी लई बोलती ओ दादा मला जायचं नाही मी सांगितलंय ना इथं लोणचं टाका लोणचं टाकल नाही तर काही टाकल तुम्हाला काय करायचं एक काम तुमचं करा बोला ये बा मला काय लय बोलते ती लय ना एक देवारा बनवा हम्म. रोज आरती करून तिला उदबत्ती लायचा आपल्या बायकोला आधी शिकवा वा कसं राहायचं कसं पाहिलं नाही की एक शब्द फोडू येते का सुनाशी कसं वागावा तुम्हाला कसं बोलत होते फोनवरती याच कारण आहे मग मला 4 टाइम म्हणती त्या बापाने का हुंडा दिला का आम्हाला हुंडा दिला का मग तुम्ही हुंडा का नाही दिला मला एवढे बोलले नसतं काय लागलं नाही ये बा एक दिवस आहे ना तिला सासूची चित्री घरातून वडीत बाहेर आणली होती आणि मला तर डायरेक्ट बोललं तर म्हणून जिबीला चटका देईन कोण बोललं तू अहो काय मामा खोटं बोलत त्या अहो काहीतरी खरं बोलत जा तुझ्या बापाचा वया अर्थ मानाचं खरं बोल. बोलायचं हा. म्हणजे आम्ही येडे तू शहाणी झाली का नाही मीच येडी झाले आता सगळे शहाणे झाले बरं शेवटचा निर्णय घ्या काय करायचं तुम्हाला पाठवायची का नाही ते पाठवायची जाऊ दे मला एक सांगा थांबा हे पैसे कोणाचे ते माझे तुझे कधी काढले? एवढे पैसे कुठून आले हा माझ्या बापाने दिले होते दिले नव्हते का दादा तुम्ही मागच्या वेळेस का आला? 10,000 रुपये हा. काय दिले तुम्ही नाही होते पडेल म्हणून आम्हाला काहीतरी घ्यायचंय म्हणा दिले मी. पाव माल काढ सांगितलं नाही मी काल अहो, आम्हाला पैशाची गरज होती असं इकडं माग तिकडं माग आणि पाहायला गेलं तर सहजीची बॅग चेक केली 50,000 रुपये सापडले हो मग का तुम्हाला देऊ का लगेच मी? 5,000 का त्याची मोटरसायकल ओढून नेली बँकेनं आली होती आडे अडचण दादा मग हिला त्यांना हात देणार दाबा होते काय? मी. ऐका देणार होते यांच्या आईने कटकट घातली मी इकडे निघून आले आणि माझे पैसे सुद्धा तिथे बॅगेत राहिले म्हणजे या बाबांनी पाहिलं का विश्वास नव्हता म्हणून माझी बॅग घुसतरली पाहिली मी म्हणलीची बॅग मध्ये काय वानगडे पाहाला काय हरकत नाही म्हणा ती काही चोर नाहीये काय उस्तरायची मी म्हणते नाही एकदा सहज बॅगेला हात लावला भांडून पडली ती नका मारले मला ती ना बॅगेला हात नाही लावायचे आता म्हणे. किती खोटं बोलता तर पाहिलं? नंतर कळलं मला का पैसे बॅगेमध्ये एवढे पैसे सापडले जय बा नाही पैसे काहीतरी घ्यायचंच म्हणत होते जा, आम्हाला तुम्ही त्या- दिले होते ना मग काय नाही तर माझ्या डोक्यात वेगळं झालं जय बा 15,000 रुपये तिला मटणाची उधारी करून ठेवली हा? हा? 15,000 रुपये मटणाची उधारी मग करून सकाळ संध्याकाळ बटन आहे अर्धा हा किलो कितीच मास आलं पा ना मला झाली कशी पहिली होती कशी अशी बरं आता झाली कशी? तिला वरण चालत नाही वांग चालत नाही बटाट चालत नाही कारलं भाजीपाला चालत नाही फक्त रस मटणच माझ्या बापाची रोज मटण राहायचं हे बा खाण्यापिण्याचं नका काढू पण नाही नाही आम्ही तोडव नाही आणती अहो आम्ही काबर खाऊ घातलं का चांगली ताजी लट व्हावा पोर सोर चांगले व्हावा अहो, आपण ती कुदायला लागली माझी लग्नाच्या टायमाला वारण उडण अशी होती ती मग तुमचे जिडं आले खाऊ खाऊ जाडं केलं कळसवणी माझ्या बापा पडल्यावर जिडं खायला नव्हतं भेटत का हो दादा तुमच्याकडे खायला नव्हतं भेटत यांच्याकडे जा ना आम्ही काय ना आशा नसतील खाऊ घातलं ना चला बुवा चांगली तब्येत होईल चांगलं काम करील आता आहे ना तू तयारी कर नाही हो दादा मला नाही जायचं आता काय करावं खाऊ दादा नसताना पाटील तर आमचा खर्च भरून द्या बा लग्नाचा कुठून द्यायचं आम्ही आणि जातो आम्ही पाहतो कोणी हा मग काय नाही नाही कुठून द्यायचं आम्ही ते पहा आता कुठून आणि काय माझ्या दादाला पडलं तुम्हाला कुठून देते मी काय म्हणतो तू जा एवढा टाइम बर का बरं मला एक सांग तुला राहिला अडचण काय अडचण काय तुमच्या म्हातारीचं तोंड दापा बाय तोंड मातीला काय शिवून आणू तिचं तोंड शिवू नका ते आता आहे दादाचं बंद ना ए बुरी आता ती महिनाभर चालली पंढरपूरला हा हा पंढरपूरला महिनाभर फक्त तिचं तोंड बंद. त्याच्यानंतर नर्मदा फेरी जाणार आहे हा म्हणजे आहेच तिचे वर्षभर बाहेरच आहे. आहे ते फिफ्टी तोपर्यंत ती समजून काय ते घेईल सुधारतं बायांमध्ये त्यापर्यंत आहे ना ये बघ पोर सोर होऊन जाईन हा म्हणजे ती आली म्हणजे नातामध्ये गुतन काल भांडायचं ताली भांडण होईल बर का चला तयारी करा या बाय तिकडून नर्मदा फिरून आले की 4 धामला पुन्हा पाठवून देऊ का चल ना वर्षभर बाहेर आहे. मिटला बरं एक काम करा नाही तर आम्ही मळ्यामध्ये राहतो तुम्ही गावात राहा नाही नाही वायली म्हणजे तोंड येणार नाही ना. असं नका नाही वायली नका नाही त्याला एकुलते एक पर्यंत बापाला वायली काय काढायचं त्याला मग ते काय त्याला काय ती काय संस्कृती राहिली आपल्याला मग एवढं काला केलं त्यांनी बरं घ्या बा पटकन निर्णय काय करता आम्हाला अंधार पडन आम्हाला तयारी करा जा होय दादा अरे बाबा ती पंढरपूरला जाणारे महिनाभर तिकून आली का इकडे चारी धामला आणि या बाय काही वर्ष tension एखादं नाही. पोरसोर जर झालं ना नातं मध्ये पुन्हा हा तिघांना द्यायचं पुन्हा सांभाळायला. गुतली त्याच्यात हा काय नातवाला बोलायचं बोलायला तुम्ही म्हणता म्हणून जाते बरं का बाप आहे तुझा म्हणा दुसरं नाही नाही कोण ते म्हणा? म्हणते मग तुला हाऊस नाही का मला मग चावशी पण तुमचा जीव आहे का माझ्यात मग कोणा त्याची माझं तुमचं सगळं तुमच्या आईमध्ये हा, मग आता आईमध्ये राहणारच हे पुरी वहिना तुम्ही बॅग आणू ना बाई काल टाइम करते होय जा आईने लहानचं मोठं केलं सगळं केलं तुला सांगतो जरा आता आहे ना हं. पोराची काळजी कर हा
आता ताडा का उठाव ना जावळं झाली पाहिजे 2. एक खटी हा मग काय नको ताणच नको परत माझी सासू कुठं पोऱ्यामध्ये साडा खोटाले तोंड बंद झालं पाहिजे ना आपोआप होईल, रात्रीच हापक्या मारीत राहती हा का हा काय नाही जेव्हा पावा तेव्हा गरमच राहती गरम चालायचं हा असं स्वभाव डोकं आहे. शांत होतं ना तसं आहे ना काय वाटत मी त्याला झोपायच्या गोळ्या आणि हा झोपायचं झोपली का बसली गप झोपली म्हणजे झोपली हा नुसती गरकी मारती रातभर ती झोपायची येत ना तिला रात्री बी हा आणि तिचा फोन ठेवून घ्या फोन नको तिच्या सोबत हा फोन नको दादा मला तुमच्याशी बोलायला लागतं फोन नका माझा फोन मी तिला द्यायचा रात्रीचा नको रातभर बोलत जाय तू येऊ का दादा हा फोन आहे ना फोन राहू द्या हा का तेव्हा लय अशी लय खुश राहते बरं का तिला सासूचं गावाला जायचं म्हणलं तिला लय आनंद झाला तिनं आमचा उमरा वलंडला हा का तिचं तोंड उठलं बिघडती काय हा का तापती आणि तिला सांगा सासऱ्याला चटके चुटके नको देत जाऊ बर आणि एक दिवस हा म्हणा चला आता आपल्या लेखांचा पोर स्वर पण चाकू घेऊन मला कापून टाकेल मग हा लय बिघडली नाही ती. असं नसतं बोलायचं मला काही सांगायचं लय बिघडली आणि त्यांचा स्वभाव शांत आहे ना अहो, तू काय घ्यायचं गोडी गोडी ना मामा एक राहती ना झोपू दिलं नाही उंदीर चावला म्हणे असं नाही काय हा उंदीर चावला तर बाबा 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 सगळं घर उचलून धरत ती ना आता काय होते उंदीर चावल्या ना उद्या चालून काहीच होत काय होतं हा त्याला टकलं पडतं माहिती ना तुम्ही नाही. यारपट आहे कोणी सांगत कोण सांगितलं तुला काय उंदीर लागते ना हा ती उंदीर उंदीर एक वेगळी. सेपरेट आजार आहे मग? उंदीर जोमल्यानं नाही तो एक त्वचा रोग म्हणून आहे बरं आता काही टेन्शन नाही ना गेलं डोक्यात उठा ना राग आता त्याची काय झाली आता हा मग हा बरं कारण येऊ का मामा जाऊ का या जय बा या चला येऊ का दादा हो जा हा. पप्पी दे मामा हे पैसे ठेवून घ्या हे पुन्हा आडे अडचणी लागले ते काय ते रिकाम ते 50 तुम्हाला नाही लागते ना? आम्हाला काय लागते आमची अडचण झाली आता बरं हा? हो. चला फोन करा हो आयला ही पोर आहे ना लय ताईट जन्माला आली मापोटी फार भांडवलं येणं म्हण लय कडक बोलून जाऊ दे आता पाठवली सुखी राव बा काहीतरी लेकरू बाळ झालं नाही एकदा म्हणजे गुतली आपल्या डोक्यावरचा सीन गेला आपणही म्हणतो रामकृष्ण हरी